कालपर्यंत आपण बघितलं पंचक्लेश आणि क्लेशाचे उपाय. We saw the solutions to the kleshas. Now we move on to sutra number 2.12. Now from 2.12 onwards, Patanjali goes into the description of what is karma, what is rebirth, त्रिगुण काय असतात, प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, पुनर्जन्म, कर्म, ह्या सगळ्या विवरण मध्ये आता ते ह्या सूत्रापासून एंटर होतात. सो लेट अस सी हाऊ वेर ही बिगिन्स विथ 2.12. त्याच्यामध्ये ते म्हणतात क्लेश मूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदिनीया. क्लेश मूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. ओके, शब्दफोड आपण बघूया. क्लेश, क्लेश म्हणजे पेन किंवा एफ्लिक्शन, दुःख. मूल, क्लेशाचं मूळ, मूल म्हणजे मूळ, रूट किंवा ओरिजिन किंवा सोर्स. नंतर कर्म, कर्म म्हणजे ऍक्शन, डीड, कर्ण, क्रिया. आशय, आशय म्हणजे रेस्टिंग प्लेस किंवा अबोर्ड. आपण म्हणतो ना आशय म्हणजे ज्याच्यात भरून राहतं ते, ती जागा, भांड म्हणतो ना तसं. सो आशय म्हणजे जिथे असतं ते, ती जागा, ते जागा किंवा घट, इन विच एव्हर फॉर्म इट इज. सो आशय. नंतर येतं द्रष्टा. आता दृष्टा म्हणजे जे दिसतं ते, विजिबल किंवा परसिवेबल, दृष्ट. आणि अदृष्ट, अदृष्ट म्हणजे इनविजिबल, अनपर्सिएबल, जे दिसत नाही ते. आता जस्ट टू मेक अ नोट ओव्हर देअर, दृष्ट आणि अदृष्ट ह्याच्यामध्ये, दृष्ट अदृष्ट मध्ये फरक असा आहे की दृष्ट काय असतं, जे प्रेझेंट असतं ते, वर्तमान काल. आणि अदृष्ट आहे हे भविष्य, फ्युचर काल, अजूनही ते मॅनिफेस्ट झालेलं नाहीये. सो इट इज अदृष्ट. सो विजिबल, इनविजिबल किंवा पर्सिवेबल, अनपर्सिवेबल, प्रेझेंट और फ्युचर. जन्म, जन्म म्हणजे आयु, बर्थ, लाईफ, बर्थ, जन्म. वेदनीय, वेदनीय म्हणजे टू बी एक्सपिरियन्स्ड, टू बी नोन, त्याचा अनुभव घेणे. या राईट. सो काय म्हणतायत पतंजली इथे, क्लेश मूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. ह्याच्यामध्ये ते म्हणतायत द अक्युम्युलेटेड इम्प्रिंट्स ऑफ पास्ट लाईव्स रूटेड इन एफ्लिक्शन्स will be experienced in the present and the future lives. क्लेशामधून उत्पन्न झालेल्या कर्माशय, क्लेशामधून उत्पन्न झालेला जो आपला कर्माशय आहे, कर्माचा आशय, तो वर्तमान किंवा भविष्य काळामध्ये म्हणजेच दृष्ट अदृष्टामध्ये आपल्याला भोगावा लागणार आहे. We will have हा सॉरी काय आवाज आला नाही. ओके. क्लेशामधून उत्पन्न झालेल्या कर्माशय हे आपल्याला वर्तमान किंवा भविष्य म्हणजेच दृष्ट किंवा अदृष्टामध्ये ह्याचा आपल्याला भोगावे लागणार आहेत. ओके. नाउ पाप पुण्य कर्म संस्कारास आर कर्माशय. कर्माशय कोणाला म्हणतात, पाप पुण्याचे जे कर्म संस्कार आहेत त्याला कर्माशय असं म्हणतात. सो क्लेश मूल कर्माशय म्हणजे ज्या कर्माच्या मुळाशी क्लेश आहे. आता आपण ऑलरेडी बघितलंय सुखानुशय राग हा, दुःखानुशय द्वेष हा, दोन्ही पण म्हणजे सगळ्या प्रकारचे क्लेश असतात, राईट, सुख दुःखाचे क्लेश. तर मग हे जे क्लेशाचे मूळ, कर्माच्या मुळापाशी जे क्लेश आहे, त्या क्लेशामुळे त्या पाप पुण्याच्या कर्मसंस्काराला कर्माशय असे म्हणतात. पाप पुण्य कर्म इम्प्रिंट्स आर कॉल्ड एज कर्माशयास. दीज संस्कारास आर ऑफ टू काइंड्स. आता हे जे कर्मसंस्कार आहेत हे दोन प्रकारचे असतात. ओके, हे लिहून घ्या. दीज आर ऑफ टू काइंड्स.
those that are based on false knowledge and those that are based on true knowledge. म्हणजे सत्य आणि असत्य ज्ञानावर अवलंबून. आता असत्य म्हणजे असत्य ज्ञान आणि सत्य ज्ञान. सत्य ज्ञान कुठलं ज्ञान आहे? यथार्थ ज्ञान आहे. आणि असत्य ज्ञान जे आहे, फॉल्स नॉलेज म्हटलेलं आहे त्याला, हे असत्य जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये शुक्ल कर्म, अशुक्ल कर्म आणि मिश्रित म्हणजे शुक्ल अशुक्ल कर्म असे 3 प्रकारचे कर्म मोडतात. So there are these 3 types of karmas which comes from false knowledge. यथार्थ ज्ञान, पूर्णतः ज्ञान, कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह जिथे नाहीये त्याला आपण अज्ञान म्हणतो किंवा इनकम्प्लीट ज्ञान म्हणतो किंवा फॉल्स ज्ञान म्हणतो आपण त्याला. सो हे जे पूर्णतः जेव्हा तुम्हाला फुल पर्स्पेक्टिव्ह मिळालेला नाहीये त्याच्यातनं घडणारे जे कर्म आहेत ते 3 प्रकारचे आहे. शुक्ल कर्म, राईट, ज्याला आपण व्हाईट डीड्स असं म्हणू किंवा श्वेत कर्म असं म्हणू. अशुक्ल कर्म म्हणजे ब्लॅक डीड्स, पाप आणि पुण्य. सो शुक्ल, पुण्य, पाप, अशुक्ल. अशुक्ल इज दॅट विच इज डार्क आणि मिश्रित ब्लॅक अँड व्हाईट. सो शुक्ल अशुक्ल कर्म असं हे मिश्रित कर्म. हे तिन्ही कर्म जे आहेत ना ते अविद्यावर आधारित असतात. अविद्या म्हटल्यावर पूर्णतः अविद्या नाही, अर्धवट विद्या म्हटलं तरी चालेल. बिकॉज देर इज नॉट कम्प्लीट नॉलेज, वी विल कॉल इट अविद्या. आणि जे ट्रू नॉलेज आहे, जे यथार्थ आहे, त्याच्यामधनं घडलेले कर्मला निष्काम कर्म म्हणतात. ऑलराईट, त्याच्यातनं घडलेल्या कर्मला निष्काम कर्म म्हणतात. क्लिअरली Patanjali speaks about karmashaya, past and future lives, and the cause is klesha. म्हणजे ह्या सूत्रामधनं पतंजली स्पष्ट करतायत की कर्माशय असतो, ते कर्माशय क्लेशामुळे असतो आणि त्याच्यामुळे तुमचे पुढचे जन्म, मागचे पुढचे जन्म तयार होतात. म्हणजेच रिइन्कार्नेशन म्हणजेच पुनर्जन्म त्यामुळे घडतात. Why is there rebirth? The rebirth is because of the कर्माशय. जर कर्माशय संपला तर पुनर्जन्म होणार नाही. अरे, आणि कर्माशय कशामुळे आहे? क्लेशामुळे आहे. So now we know what is the cause of rebirth and how does it happen. हे तिन्ही गोष्टी इथे स्पष्ट होऊन जातात. This कर्माशय brings about feelings called vasanas. आता ह्या कर्माशयामधनं ना वासना तयार होतात. आता हे स्पष्ट इकडे समजून घ्या. वासना हे सबकॉन्शियस मध्ये असतात, सुप्त मनामध्ये किंवा पूर्व संस्कार रूपी असतात ते. सो पूर्व संस्कारांचे जे इम्प्रिंट्स किंवा इम्प्रेशन्स आहे ह्याला वासना म्हणतात. ह्या जन्माचे नाही, मागच्या जन्माचे. वासना हे मागच्या जन्मांचे पूर्वसंस्काराचे असतात, भावना, पूर्वसंस्काराच्या भावना असतात ह्या. सो दिस कर्माशय ब्रिंग्स अबाउट फिलिंग्स कॉल्ड वासनास. कर्माशय इज लाईक अ सीड. आता हा वाक्य खूप सुंदर आहे, इफ यू वॉन्ट टू राईट इट डाऊन. कर्माशय इज लाईक अ सीड. कर्माशय म्हणजे बीज आहे. वासना इज लाईक द फील्ड. वासना हे त्याचं शेत किंवा क्षेत्र आहे. आणि बर्थ, जन्म, जन्म कोणाला म्हणतात? शरीरामध्ये आपण ना जीवात्मा, आत्मा जीवामध्ये येतो. सो एम्बॉडीमेंट म्हणतात. तर हा जो जन्म आहे बघा, कर्माशय इज लाईक अ सीड. वासना हे त्याचं शेत किंवा क्षेत्र आहे आणि जन्म इज लाईक अ ट्री. जन्म हा त्या वृक्षाप्रमाणे आहे है ना, त्याच्या आतमध्ये हा जीव अडकलेला आहे. सो जन्म त्या वृक्षाप्रमाणे आहे, म्हणजे त्या बीजाचं काय झालं? वृक्ष झालेलं आहे. अँड द एक्सपिरियन्स ऑफ प्लेजर अँड पेन इज द फ्रुट्स. आणि त्याचं फळ म्हणजे सुख दुःखाचे अनुभव. क्लिअर? डू यू वॉन्ट मी टू रिपीट इट? बघा,
कर्माशय बीज आहे, वासना हे त्याचं क्षेत्र किंवा फर्टाईल सॉइल असं म्हणू आपण, सुपीक जमीन म्हणू आपण त्याला. आणि ते जन्म एम्बॉडीमेंट म्हणजे शरीरामध्ये येणं, जन्म घेणं म्हणजे काय, शरीरामध्ये येणं, एम्बॉडीमेंट हे वृक्षाप्रमाणे आहे. आणि त्याची फळं म्हणजे सुख दुःखाचे भोग, ही त्याची फळं आहे. So Karmasha is like a seed, Vasana is the field, the birth embodiment is like a tree, and the experience of pleasure and pain are the fruits. All right. There is one more point that you need to understand over here. Karma samskaras are conditioned tendencies which push one as per their tendencies. So कर्म संस्कार जे आहे ना, ते आपल्याला त्यांच्या दिशेनी प्रवृत्त करत राहतात. त्याला टेंडन्सीज म्हणतात. आपण त्याला मूळ प्रकृती पण आयुर्वेदामध्ये मूळ प्रकृती म्हणतो, जे जन्मतः आपण घेऊन आलेलो आहोत. सो प्रत्येक, आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. सो प्रत्येक बाळ, अगदी 1 दिवसाच्या बाळाचा पण स्वभाव वेगळा वेगळा आपल्याला ओळखू जातो. मग तो स्वभाव कधी तयार झाला? ते मागच्या जन्माचे पूर्वसंस्कार तो जे घेऊन आलेला आहे त्याला मूळ प्रकृती आयुर्वेदामध्ये म्हणतात. सो ती जी मूळ प्रकृती तुमची आहे, त्या मूळ प्रकृतीप्रमाणे ते कर्मसंस्कार आपल्याला त्या दिशेनेच ढकलत राहतात, त्या टेंडन्सीज फॉलो करायला लावतात. आणि त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणायला मुश्किल होतं, कारण आपल्याला कळत नाही. एकतर आपल्याला अवेअरनेस नसतं की हे टेंडन्सीज आहेत, आणि अवेअरनेस आलं तर आपल्याला कळत नाही की ते कुठून आले आणि त्यांना काढायचं कसं. वेअर डिड दे कम फ्रॉम अँड हाऊ डू वी डू अवे विथ देम. सो दॅट इज व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम. आता काय आहे ऍक्च्युली, असं हे एक्सप्लेनेशन जरी पास आपण घेतलं की कर्म संस्काराज आर टेंडन्सीज अँड दे मेक अस गो इन टू अ सर्टन डायरेक्शन इन देअर, म्हणजे त्यांची कामना पूर्ण होण्यासाठी त्याप्रमाणे ते आपल्याला ढकलत राहतात. पण एक खूप मोठी गोष्ट आहे जी आपण विसरतो, अँड बिकॉज वी हॅव फॉरगेट दॅट थिंग, वी आर इन अविद्या. अविद्या काय करते? अविद्या बघा, इथे आल्यानंतर जरी मूळ प्रकृती असेल तरी आपल्याकडे फ्री विल आहे, जरी डेस्टिनी असेल तरी आपल्याकडे इथे आल्यानंतर त्यासाठीच प्रकृतीने, देवाने, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, द युनिवर्स ने आपल्याला पास्ट मेमरी ही क्लोज केलेली आहे. राईट. सो पास्ट मेमरी जर उघड्या असल्या असता तर वी वुड नो एव्हरीथिंग अँड देर वुड बी नो गेम ऑफ लाईफ. राईट. सो आपल्याला पास्ट मध्ये काहीही असो, नाव इन दिस मोमेंट वेन यू आर हिअर, इथे तुम्ही असताना यू हॅव फ्री विल, यू ऑलवेज हॅव अ चॉईस. राईट. थिंकिंग दॅट वी डोंट हॅव अ चॉईस, थिंकिंग दॅट माझी मूळ प्रकृती तशीच आहे, मी तर हे वातपित्त टाईपच आहे, मी ते टाईपच आहे, यु नो. थिंकिंग म्हणजे स्वतःला एका कंडिशन साच्यामध्ये टाकून दिलं, ह्यालाच अविद्या म्हणतात. बिकॉज वी हॅव नॉट अंडरस्टूड दॅट वी हॅव अ फ्री विल. हा क्षण माझा आहे, ह्या क्षणात मी काय करायचं हा पूर्णतः माझा चॉईस आहे आणि मी करू शकते, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. We have forgotten that we have a free will, and that is avidya. So what we say is that avidya obscures the free will. म्हणजे आपली जी फ्री विल आहे, आपल्याकडे जो चॉईस आहे त्याच्यावर अविद्येचा पडदा पडलेला आहे. Vidya makes one realize that they have a free will and that they need not follow their vasana. तर मुद्दा हा आहे की वासनाप्रमाणेच चालायला पाहिजे असं नाहीये. आपण आपला स्वातंत्र्य फ्री विल यूज करून आपण त्या वासनांचा अंत आणू शकतो किंवा त्यांच्यामध्ये चेंजेस घडवून, ट्रान्सफॉर्मेशन हे घडवून आणू शकतो. आता हे करावं कसं? हाऊ विल दिस हॅपन? Free will or awareness or consciousness helps one to overcome these tendencies, get out of the conditionings and make new choices. एकदा ही विद्या आली की माझी प्रवृत्ती जशी आहे
त्या प्रवृत्तीप्रमाणे जाणं मला कंपल्सरी नाहीये. मी त्याच्यातनं बदल घडवून आणू शकते, ती क्षमता माझ्यामध्ये आहे. हे लक्षात आलं की मग आपण त्या टेंडन्सीज प्रमाणे किंवा त्या कंडिशनिंग प्रमाणे वागत नाही आणि आपण नवीन चॉईसेस करतो. राईट. सो वी चूज न्यू थिंग्स, न्यू पर्स्पेक्टिव्ह, ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये आपण जातो. पण फॉर दिस टू हॅपन, पुन्हा वी कम बॅक टू द डेफिनेशन ऑफ योगा. फॉर दिस टू हॅपन द माइंड हॅज टू बी स्टिल्ड. योगच चित्तवृत्ती निरोध करायला लागणार आहे. कारण त्या चित्तवृत्तीचा निरोध केला नाही तर ही विद्या टिकून राहणार नाही. मग कसा करू चित्तवृत्तीचा निरोध? तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. सो क्रियायोग विल हेल्प अस. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्ही गोष्टी, इट विल हेल्प द माइंड टू बिकम स्टिल. वृत्त्यांना स्थिर करण्यास आपल्याला मदत मिळेल. बघा किती सोपं आहे. दॅट प्रवृत्ती धर्म इज वीकेंड बाय द निवृत्ती धर्म. निवृत्ती मार्ग पकडला की प्रवृत्ती मार्ग आपोआप सुटून जातो. ओके. सो दोन्ही मार्गाचा चॉईस आपल्याकडे असतो. प्रवृत्ती मार्ग म्हणजे टेंडन्सीज, वासनाला फॉलो करणं, आणि निवृत्ती मार्ग म्हणजे त्यांचे प्रतिप्रसव. कालच आपण शिकलो, प्रतिप्रसव करणं म्हणजे निवृत्ती मार्गाला चूज करणं. Alright, is this clear? So 2.12 Patanjali begins with क्लेश मूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनिया. तर जन्मोजन्माची जी वेदना आहे हे ते क्लेशामुळे, कर्माशय जो गोळा झालेला आहे त्यामुळे आपले पुन्हा पुन्हा आपण जन्म घेतो. वी आर एन्टँगल्ड इन टू द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ बिकॉज ऑफ द कर्माशय विच हॅज कम फ्रॉम द क्लेश. पुढे याच्याबद्दल ते काय बोलतायत? लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र विच इज 2.13. सती मूले तद विपाक जाती आयुर्भोग. ऑलराईट. सो क्लेश मूलामुळे कर्माशय, कर्माशयमुळे पुनर्जन्म हे सांगितल्यानंतर पुनर्जन्म तुमचा कुठे, किती काळाचा आणि कसा होणार आहे ते सगळं ते इकडे, म्हणजे जाती, आयु आणि भोग हे तीन गोष्टी इकडे सांगणार आहेत ते. लेट अस लुक ॲट द वर्ड मिनिंग. शब्दार्थ बघूया. सती, सतीचा अर्थ होतो एक्झिस्टिंग किंवा रिअल किंवा बीइंग, BEING, बीइंग, अस्तित्व. सती म्हणजे अस्तित्व. मुळे, मुले, मुले म्हणजे इकडे मूळ, रूट, मूळ किंवा रूट. सती मुले. तत्, तत् म्हणजे त्याचे, त्याचे, ऑफ इट, इट्स. विपाक, विपाक म्हणजे फळ किंवा रायपनिंग होणं, पिकणं. फळ कसं पिकतो, तर हे पिकणं, राईप होणं. सो इट्स द विपाक म्हणजे फ्रूट ऑर रायपनिंग, म्हणजे फलित होणं. इन शॉर्ट, फलित होणं. विपाक म्हणजे फलित होणं. जाती, आता जाती म्हणजे रँक, क्लास और बर्थ, म्हणजे कुठल्या योनीमध्ये तुम्ही जन्म घेणार. काय काय ग्रंथांमध्ये, काय काय पुराणांमध्ये हे दिलेलं आहे की एकदा मनुष्य योनीमध्ये आलात की तुम्ही मागे जात नाही. पण काय काय पुराणांच्या कथेमध्ये आपल्याला ह्या कथा ऐकायला मिळतात की जिथे फक्त त्यांनी तो जो मनुष्य आत्मा होता तो काही काळासाठी एका प्राण्याचा आत्मा शेवटचा घेतो, असंही सांगतात. पण जाती म्हटलं की असंही, वी हॅव टू अंडरस्टँड इन डिफरंट वेज. आता जाती म्हटलं तर आपण इथे सोशो इकॉनॉमिक अर्थाने पण जाती होऊ शकतं, की तुम्ही चांगल्या घरात जन्माला येणार का, तुम्ही मध्यमवर्गीय येणार का, तुम्ही झोपडपट्टीत गरिबीमध्ये जन्माला येणार. ऑलराईट. सो त्या अर्थाने पण जाती म्हणजे भौतिक जाती अर्थाने, बट नॉट ब्राह्मण किंवा वैष्णव असं नाही. सो जाती बोला तो वी कॅन से क्लास,
in which class of humans are you going to be born? राजाच्या घरी जन्माला येणार का तुम्ही एखाद्या शूद्राच्या घरी का एखाद्या wherever. Are you getting it? सो जातीचा अर्थ तोही होतो आणि जातीचा अर्थ म्हणजे कुठला योनी हेही होतो. आणि आयुह, सो दॅट इज जाती. आयुह, आयु म्हणजे स्पॅन ऑफ लाईफ. तुमचा आयु किती असणार? दीर्घ असणार, अल्प असणार, whether you will have a short life or a long life or whatever. So आयुह म्हणजे स्पॅन ऑफ लाईफ. आणि भोगह, सो भोग म्हणजे एक्सपिरियन्सिंग किंवा एन्जॉईंग. उपभोग म्हणतो ना आपण, भोग घेणे, उपभोग घेणे म्हणजे भोगह. बघा आता व्हॉट इज ही सेइंग ओव्हर हिअर? सती मुले तद्विपाक जाती आयुर्भोगः. as long as the root of the actions remain, they will produce 3 consequences. जोपर्यंत कर्माशय आहे तोपर्यंत 3 परिणाम त्याचे होणार आहेत. ओके. आणि कर्माशयाचा मुळाशी काय आहे? क्लेश. सो सती मूले, अस्तित्वाच्या मुळाशी काय आहे? क्लेश. सो जोपर्यंत कर्माशय आहे, क्लेशांमुळे घडलेला कर्माशय आहे, 3 परिणाम होणारच. एक आहे बर्थ, जन्म किंवा जाती. दुसरं आहे आयु किंवा स्पॅन ऑफ लाईफ. आणि भोग म्हणजे एक्सपिरियन्सेस. या तिन्हीला मिळून त्रिविपाक असं म्हणतात. These 3 together are called Trivipak. According to the law of karma, the Trivipaka are the results we bear in each life. प्रत्येक जन्माचा त्रिविपाक कर्माच्या सिद्धांतावर आधारित आहे. ऑलरेडी कर्माचे प्रकार त्यांनी आपल्याला सांगून झालेला आहे. शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कर्म, कृष्ण कर्मला अशुक्ल पण म्हणतात, आणि निष्काम कर्म. हे ऑलरेडी आपल्याला फॉल्स नॉलेज किंवा ट्रू नॉलेज वर बेस्ड असे हे 4 प्रकारचे कर्म त्यांनी समजवलेले आहेत. सो नाउ व्हॉट इज हॅपनिंग दॅट आपलं जाती, आयु आणि भोग डिपेंड्स ऑन द कर्माशय. ऑलराइट. सो द फ्रुट्स ऑफ ऍक्शन्स gathered in this life are called samskaras. बघा इथे ते असं समजवतायत की आता आपण जे काही जगतोय ना, हे परिणाम जगतोय. ऑलराइट. आता आपण जाती, आयु, भोग आपला जो चालू आहे तो विपाक आहे, फळ आहे मागच्या कर्मांचा. आणि आता जे काही आपण करू त्याचे संस्कार पुढे जाऊन आपल्याला फलरूपी मिळणार आहेत. सो द फ्रुट्स ऑफ ऍक्शन गॅदर्ड इन धिस लाईफ आर कॉल्ड एज संस्कारास. नंतर दे विल बिकम रेसिड्युअल इम्प्रिंट्स, म्हणजे ते पूर्व संस्कारामध्ये रूपांतरित होतील. सो ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. राईट. सो संचित कर्म प्रारब्ध कर्मामध्ये कन्वर्ट होणार. राईट. सो ह्या जन्म आपण जे जे काय कर्म करतोय त्याचा पुढचा जन्म ते प्रारब्ध कर्म बनतील. द फ्रुट्स ऑफ ऍक्शन्स ऑफ पास्ट लाईव्स आर कॉल्ड एज वासना. गेल्या जन्माचे जे विपाक आहेत, कर्म विपाक आहेत, ह्याला म्हणतात वासना. आता वासना म्हटलं की काय आलं? काय आलं? मेमरी किंवा पास्ट परसेप्शन्स. कारण वासना ह्या स्मृतीमध्ये तयार होतात आणि ती जे पूर्वसंस्काराच्या स्मृत्या तुम्हाला आठवू दे किंवा नको आठवू दे, त्या स्मृती रूपीत असतात, अनकॉन्शियस स्टेट मध्ये असतात, अनकॉन्शियस स्टेट मध्ये ऑफ द कॉन्शियसनेस, चित्ताच्या चित्तभूमीमध्ये त्या सुसुप्त अवस्थेमध्ये असतात. आणि मग जेव्हा करेक्ट सर्कमस्टॅन्सेस असतील तेव्हा ते फलित होतात. मग ते तनुविच्छिन्न उदार हा प्रकार होतो. राईट. सो वासनाज आर अनकॉन्शियस इन द माइंड. सो म्हणून ते जे सुसुप्ती अवस्थेमध्ये वासना असतात, माइंड मध्ये अनकॉन्शियस, किंवा आपण त्याला सबकॉन्शियस मेमरी असंही म्हणतो.
जे अजिबातच आठवत नाही ना, जे अजिबातच आठवत नाही त्याला आपण अनकॉन्शियस मेमरी म्हणतो. ज्याचे संस्कार थोडे थोडे जाणवू लागतात भावनांच्या माध्यमातून, त्याला आपण सबकॉन्शियस मेमरीज म्हणतो. आणि जे पूर्णतः आठवतं त्याला आपण कॉन्शियस मेमरी म्हणतो. ऑलराईट, सो मेमरीज आर देअर इन ईच स्टेट. प्रत्येक अवस्थामध्ये स्मृत्या ह्या असतातच. आणि स्मृत्या ह्या वृत्त्या आहेत ज्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट. राईट, इफ वी रिमेंबर. So vasanas are from the previous lives, while karmashaya is of one birth or life. So कर्माशय कोणाला म्हणतो? ह्या जन्मामध्ये जे गोळा करतो ते कर्माशय झालं. आणि मागच्या जन्माचा जो कर्माशय त्याला आपण वासना म्हणतो. सो अजून वर्गीकरण दिलेलं आहे. सो दे हॅव गिवन, त्याच्यामध्ये पण दे हॅव गिवन क्लासिफिकेशन. सो जे पास्ट जन्माचे आहे ते आहे वासना, आणि ह्या जन्माचे आहे ते आहे कर्माशय. का हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे? हे समजण्यासाठी की ह्या जन्माचे कर्माशय निश्चितपणे साधनेच्या माध्यमातून आपल्याला संपवता येतात. We can clear our karmic files of this life through atonement, through meditation, through sadhana. Any kind of spiritual study will help us clear the samskaras, karma samskaras of this life, right? आणि जर नाही, किंवा पश्चाताप, त्याला एक अजून एक शब्द आहे की पश्चाताप. पश्चाताप म्हणजे पश्चाताप, ताप करतो आपण, आपल्याला ते रिग्रेट आहे म्हणून जे ताप घेतो त्याच्यानी ते क्लिअर करतो, ते कर्माशय आपण क्लिअर करतो. असं जर नाही केलं तर वासना रूपी पुढच्या जन्मी ते भोगावे लागते. राईट, कारण ह्या जन्माचा कर्माशय पुढच्या जन्माचा ची वासना बनून फलित होणार. ओके, कळतंय मी काय बोलते? आर यू गाईज अंडरस्टँडिंग? राईट. So good deeds of this life can change the nature of the mundane body and result in dirgha ayu and bhoga. So dirgha ayu आणि भोग आपल्याला जर हवा असेल तर ह्या जन्मी चांगलं कर्म केल्याने आपल्याला दीर्घ आयु मिळू शकतो आणि चांगले गुड एक्सपिरियन्सेस, चांगले भोग पण आपल्याला भोगता येऊ शकतात. पण कर्म कसे करतो त्याच्यावर अवलंबून आहे. So just to share with you, एक छायाशास्त्री म्हणून मुंबईला खूप मोठे ज्योतिषी होते. सो त्यांच्याकडनं खूप 30-40 वर्षापूर्वी आम्ही काढून घेतलेले पेपर. म्हणजे त्यांनी ते ताडपत्रीवर लिहिलेलं असतं सगळं, आणि त्याच्यातनं आम्हाला ते वाचून सांगतात की तुमचं आयु कसं आहे. सो माय सिस्टर वॉज आस्किंग की तिचे हजबंड गेल्या वर्षी वारले, तर त्यांच्या कागदमध्ये एक्झॅक्टली जी एज लिहिलेली त्या एज मध्ये ते वारले. आणि भाव आमचा जो आहे ही वॉज तो 5-6 वर्ष लवकर गेला. तर ती मला कालच विचारत होती की ती असं कसं की अनिल बरोबर वेळेवर त्याच्या पेपर प्रमाणे गेला आणि मग तुषारचं तर अजून लाईफ बाकी होतं, मग कसं कसं. आपला आयु आपल्या हातात आहे, इज माय आन्सर. ओके, through your good deeds you can have a long life. आणि आयु जास्त मोठा का असावा? जबी आपण म्हणतो ना, अरे तुला 100 वर्ष आयुष्य, यू आर गोइंग टू लिव्ह फॉर 100 years, लगेच लोक म्हणतात नको नको रे बाबा, आय डोंट वॉन्ट टू. बिकॉज पीपल आर थिंकिंग दॅट लॉंग लाईफ मीन्स ऍट द एंड ऑफ विच यू विल बी बेडरिडन और यू विल बी सिक, किंवा ओल्ड एजचा काय फायदा. हे नेगेटिव्ह अविद्या आहे. टू द लास्ट मोमेंट यू कॅन, प्राण सोडताना पण पूर्ण सजगतेने आपण सोडू शकतो, ही आपली क्षमता आहे. आपल्या आत्म्याचा कमीत कमी, म्हणजे जे शरीर आत्मा हा जो कॉम्प्लेक्स आहे, बॉडी माइंड अँड कॉम्प्लेक्स जो आहे, ह्याचं ऍक्च्युअली आपण म्हणतो ना कुठल्याही मशीनची एक क्षमता असते, कपॅसिटी असते, ग्रॉस कपॅसिटी किंवा नेट कपॅसिटी आपण म्हणू, तर 200 वर्षाची आहे. पण आपण 60व्या-70व्या वर्षीच एक्झिट करायला बघतो. दिस इज नॉट अ गुड लाईफ. त्याला चांगलं आयु जगलो असं म्हणता येणार नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत आध्यात्मिक अभ्यास, आत्माचा खोज, आत्मबोध घ्यायचा प्रयत्न आपण करूच शकतो. If we are in the spiritual study, then we want a long life so that we will get more time for आत्मबोध. त्यामुळे कधीच असं म्हणू नये की नो नो आय वॉन्ट टू. माझे गुरु ऍक्च्युली डॉक्टर न्यूटन ही मेक्स अस रिपीट, आम्हाला बोलायला लावतात ते हे वाक्य, आय विल लिव्ह माय लाईफ टू द फुल्लेस्ट अँड आय विल डाय वेन द टाइम कम्स, नॉट अ मोमेंट बिफोर. आणि ते नॉट अ मोमेंट बिफोर म्हणजे मृत्यूच्या क्षणाच्या एक क्षण आधीही मी प्राण सोडणार नाही. ज्या वेळेला वेळ येईल तेव्हाच प्राणाचा मी त्याग करणार, हे पण घ्यायला लावतात ते आम्हाला. कारण डेथ विश, अनफॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांची डेथ विश भयंकर स्ट्रॉंग आहे. आयुष्यभरात आपण कितीतरी वेळा बाबा हे आयुष्य संपलं तर बरं होईल असं आपण म्हणत असतो, विच इज अ कर्स. वी आर कर्सिंग अवर ओन सेल्फ. स्वतःला श्रापित करतोय आपण. सो नेव्हर एव्हर से दॅट. ऑल राईट, ऑलवेज अ लाईफ वेल लिव्ड म्हणजे आफ्टर यू डाय, वेन यू आर टेकिंग द सोल लेसन्स, आयुष्याकडे बघताना छान आयुष्य मी जगले, छान आयुष्य मी जगलो, पूर्णपणे जगलो, पूर्ण क्षमतेने जगलो, हे म्हणता आलं पाहिजे. अरे इथे पतंजली इज क्लॅरिफाईंग की जाती आयु भोग हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे, ह्या जन्माच्या कर्मावर. त्यामुळे जेवढे गिल्ट कमी, जेवढे रिग्रेट्स कमी, तेवढं चांगलं नाही का? त्यामुळे सुख दुःखाच्या क्लेशदायी परिस्थितीच्या बाहेर द्रष्टाभावानी राहणं हे चांगलं नाही का? है ना? सो रिमेन अ विटनेस टू ऑल द experiences of your life, birth, death, everything and everything in between birth and death. Just remain a witness. All right? Okay. So सती मूले तद विपाक जाती आयुर्भोग. सो जाती आयु आणि भोग हे आपल्या हे विपाक आहेत. आणि हे विपाक म्हणून कर्माचं जे मूळ आहे, कर्माशयापासनं तयार झालेला हा विपाक आहे आणि त्यावर अवलंबून आपली जाती आयु आणि भोग आहे. राईट? ऑल राईट, लेट अस टेक अप वन मोर सूत्र. 2.14. ते लाद परिताप फलह पुण्या पुण्यो हेतुत्वात. ते लाद परिताप फलह पुण्या पुण्यो हेतुत्वात. शब्दफोड बघूया. ते म्हणजे कोण? ते कोणते? जाती आयु आणि भोग. कंटिन्युटी पतंजली अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतायत आपल्याला. ते म्हणजे कर्म, जाती, आयु, भोग हे जे आहेत ना ते. ल्हाद म्हणजे आनंदित, प्लेझंट. आणि परिताप म्हणजे पेन. ल्हाद म्हणजे प्लेझंट आणि परिताप म्हणजे पेनफुल, दुःखदायी. सुखदायी आणि दुःखदायी. फल म्हणजे फ्रुट्स, फल ज्याला आपण म्हणतो ते. पुण्य अपुण्य. पुण्य अपुण्य. पुण्य म्हणजे वर्च्यू आणि अपुण्य म्हणजे वाईस. आपल्याकडे ना आपल्या संस्कृतीमध्ये ऍक्च्युली हे जे हिंदू संस्कृती जी आहे, आपण धर्म नाहीच आहोत, आपण संस्कृती आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये पुण्य अपुण्य असतं. ऍक्च्युली पुण्य आणि पाप नसतं. Because we believe in the Indian philosophy, we believe that every light is as important as dark. द्वैतामध्ये आपण आणि दोन्ही पाहिजेत. पण त्याचा बॅलन्स, त्याचा जो इम्बॅलन्स आहे, पुढच्या सूत्रांमध्ये आपण वी विल बी कमिंग टू दॅट की कशामुळे इम्बॅलन्स असतो. पण त्याचा जो इम्बॅलन्स आहे ना, त्याच्यामुळे सुख दुःखाचा खेळ आहे. नाही तर नाईट अँड डे आर इक्वल, इन ब्रेथ अँड आउट ब्रेथ आर इक्वल. जर त्यांना इक्वल ठेवलं ना तर कधीच आपल्याला दुःखदायी भोग भोगायला लागणार नाही असं म्हणतात. कम बॅक टू द सूत्र. सो पुण्य अपुण्य म्हणजे वर्च्यू आणि वाईस किंवा पुण्य आणि अपुण्य. आता वर्च्यू कोणाला म्हणतात आणि वाईस कोणाला म्हणतात, ह्याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये समजायचं झालं तर ज्याला आपण एसेट किंवा इक्विटी म्हणतो ना, ते आहे पुण्य. पुण्य आपलं काय आहे? एसेट आहे
किंवा इक्विटी आहे, आणि पाप जे अपुण्य जे आहे ही लायबिलिटी आहे किंवा डेट आहे. ऑलराईट, दोन्ही भोगायचेच आहेत, देर इज नो एस्केप. पण तुमच्याकडे इक्विटी किती आहे आणि लायबिलिटी किती आहे त्याच्यावर तुमचा जाती आयु भोग ठरतं. आता कळलं? इज इट क्लिअर नाउ? राईट. सो तुमचं पाप पुण्याचा जो कर्माशय आहे दोन्ही भोगायचा आहे. समजा ह्या जन्मी सगळे पुण्याचा कर्माशय तुम्ही भोगून घेतला तर तुमची इक्विटी संपली, मग पापाचा उरला. राईट. मग पुढचा जन्म कदाचित तुम्ही पूर्णतः पापचा भोग संपवण्यासाठी तुम्ही घेणार पुढचा जन्म. You know, so once you are done with the equity, you have to pay your debts and you have to also enjoy your equity. ते इक्विटी ठेवून चालणार नाहीये. त्याला भोग आणि उपभोग, चांगलं आणि वाईट हे दोन्ही भोग आपल्याला घ्यायचेच आहेत आणि दोन्हीला न्यूट्रलाइज करायचंच आहे. पाप आणि पुण्य दोन्हीला न्यूट्रलाइज करायचंय. सो दॅट इज पुण्य अपुण्य. आणि हेतुत्वात, शेवटचा शब्द आहे हेतुत्वात. हेतुत्वात म्हणजे ह्या हेतूने, ऑन अकाउंट ऑफ, ह्या हेतूने, ऑन अकाउंट ऑफ, किंवा हेतुत्वात म्हणजे इज कॉज्ड, असं घडतं, ह्यामुळे, ह्या हेतूने असं घडतं. अरे काय म्हणतंय हे सूत्र? ते लाद परिताप फलहा पुण्य पुण्यो हेतुत्वात. व्हॉट इज इट सेइंग? अकॉर्डिंग टू अवर गुड, बॅड और मिक्स्ड ऍक्शन्स द जाती, आयु अँड भोगा आर एक्सपिरियन्स्ड ॲज प्लेझंट और पेनफुल. सो ते म्हणजे काय? कर्म. कुठले कर्म? शुक्ल, अशुक्ल आणि मिश्रित. ते कर्म, डिपेंडिंग ऑन, अकॉर्डिंग टू द कर्मस, द जाती, आयु अँड भोग, जाती, आयु आणि भोग ह्याचा अनुभव सुखद किंवा दुःखद असतो, असं म्हणतात पतंजली इकडे. हेतुत्वात म्हणजे त्याच्यावर डिपेंड असतं. आपला जाती, आयु, भोग डिपेंड्स ऑन अवर कर्माशय. पुण्य अपुण्याचा कर्माशय डिपेंड्स ऑन द कर्माशय, पुण्य अपुण्य कर्माशय. ओके. टू ओव्हरकम द कार्मिक लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. मग आता आपण योग मार्गावर आलेलो आहे. आपण एक खूप सुंदर साधन हातात घेतलेला आहे. आणि जर मग आपल्याला ते लॉ ऑफ, व्हॉट इज लॉ ऑफ कर्मा? यू ऑल नो दॅट द लॉ ऑफ कर्मा इज द लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण. इट इज नॉट रिवॉर्ड अँड पनिशमेंट. It is not a system of reward and punishment. Be very clear about that. All right. जर तुम्ही त्याला ती भावार्थ दिला त्याला, किंवा ती भावना अटॅच केली, सुख दुःखाची भावना, पण ट्रेमेंडस ट्रॅजिक सिच्युएशनला पण तुम्ही तटस्थपणे बघू शकता. मग ती तुमच्यामध्ये आलेलं अपुण्याचं जे फळ आहे त्याच्याने पण तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. So sukha dukha is the present mental situation or emotional situation, right? So cause and effect. जर एखादी तुम्ही चांगलं काहीतरी केलेलं आहे तर त्याचा चांगला फळ तुम्हाला घ्यायचाच आहे. आणि एखादं वाईट गोष्टी तुम्ही केलेली आहे तर चांगलं वाईट फळ तुम्हाला घ्यायचंच आहे. देर इज नो चॉईस. वेर इज द चॉईस? वेर इज द फ्री विल? इन हाव यू टेक इट. ते फळ तुम्ही कसे घेतात तो तुमचा फ्री विल आहे, तो तुमचा चॉईस आहे की तो तुम्ही कसे घेतात. राईट. सो योग मार्गावर आल्यानंतर जर आपल्याला या कर्माच्या सिद्धांत, कॉज अँड इफेक्ट ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? अभ्यास, वैराग्य, यम, नियम ह्या सगळ्यांचं पालन आपण करायला हवा. जर अभ्यास, वैराग्य आणि यम नियम एवढा जरी पालन, तुम्ही जे फिजिकल आहे ना, आसन, प्राणायाम, ते तुम्ही करा किंवा नका करू, अगदी मानसिक धारणा ध्यान पण करा किंवा नका करू, पण अभ्यास, वैराग्य, यम, नियम हे ऍटिट्यूड्स आहेत, हे स्वभावात आणणारे गुण आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान.
सो हे जे यम नियम आहेत ह्यांचा अभ्यास आणि वैराग्य किंवा इन जनरल अभ्यास आणि वैराग्य हा केल्याने आपण ह्याच्यातनं मुक्त होऊ शकतो. So that possibility is over there. So Patanjali is very clearly explaining to us की पुण्य अपुण्याचा जो कर्माशय आहे ना त्याच्यावर तुमचं जाती आयु भोगाचं फल अवलंबून आहे. जर पुण्य अपुण्याचा साठा आपण संपवून टाकला, इफ वी आर डन विथ इट, देन जाती आयु भोग म्हणजे रिबर्थ आपलं का होणार? वी विल नॉट बी बॉर्न अगेन बिकॉज इट्स ओव्हर, गेम ओव्हर, राईट? गेम ओव्हर म्हणजे आपण ते सापसिडी खेळताना सुटलो म्हणतो ना, दॅट काइंड ऑफ अ गेम ओव्हर. या यू आर बॅक होम. वेर इज होम? परमात्मा. आत्माचं घर कुठे आहे? परमात्म्याकडे, राईट? सो दिस इज व्हॉट ही इज एक्सप्लेनिंग ओव्हर हिअर. म्हणजे ते थोडक्यात आपल्याला सांगतायत की तुम्ही नशिबावर अवलंबून नाही आहात. तुमच्याकडे स्वतःची शक्ती, स्वतःची क्षमता, विवेक बुद्धी, अनेक साधन, चित्त, स्थिर चित्त, अनेक साधन आपल्याला दिलेले आहेत आणि आपण मुक्ती जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मुक्त, जाती आयु भोग ह्याच्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. राईट? सो दिस वॉज 2.14. अजून देर इज मोर डिटेल दॅट ही गिव्स अबाउट हाऊ पुढच्या सूत्रामध्ये योगी कसं काय हे मिळवू शकतो, हाऊ कॅन ही अचीव दिस, हाऊ कॅन ही अटेन दिस, हे पुढच्या सूत्रामध्ये विच वी विल डू tomorrow.